अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि परभणी आणि बीडमधील ज्या घटना घडल्या त्या घटनेसंबंधी सरकारने 101 द्वारे चर्चा घ्यावी अथवा स्थगन प्रस्ताव द्यावा म्हणून विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी आग्रह धरला, परंतु अध्यक्षांनी विरोधी पक्षाची कुठचीच बाजू ऐकून घेतली नाही. स्थगन तर फेटाळला, परंतु 101 ची चर्चा आज घ्यावी असा आमचा आग्रह होता, तो देखील सरकारने घेतला नाही. त्यामुळे आम्ही वॉकआउट केलं आणि वॉकआउट केल्यानंतर शिवसेना पक्षाच्या वतीने पुन्हा आम्ही आतमध्ये जाऊन बसलो आणि विधिमंडळाच्या आजच्या कामकाजामध्ये सहभाग घेतला. त्याचं कारण असं आहे की सदस्य नवीन निवडून आलेले आहेत. 6 दिवसाचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये पूर्ण दिवसाचा जर वॉकआउट आपण केला तर नवीन सदस्यांना त्यांच्या भागातल्या ज्या काय समस्या आहेत त्या मांडता येणार नाहीत. आणि म्हणून आमचा निषेध जो आहे तो आम्ही 5 मिनिटांनी वॉकआउट करून त्या ठिकाणी नोंदवला आणि सरकारला देखील 101 ची चर्चा घ्यावी म्हणून आम्ही सगळ्या सदस्यांनी धारेवर धरलो. आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे अतिशय महत्त्वाचा विषय जो माझ्या दिंडोशी विधानसभेतला आहे तो मांडण्याचा मी प्रयत्न केला. शिवशाही प्रकल्प पुनर्विकासासाठी ज्या इमारती दिंडोशीमध्ये बांधल्या गेल्या त्यामध्ये 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ जरीमारी कुर्ला येथील झोपडपट्टीवासियांना 2600 घरं या ठिकाणी स्थलांतरित केली गेली. 2002 पासून या इमारतीला महानगरपालिकेची कोणतीही सर्व्हिस नाही, कचरा उचलणं नाही, साफसफाई नाही, रस्त्याची दुरुस्ती नाही, वीज पाणी हे जे दिलं जातं आहे ते देखील मुबलक प्रमाणात नाही. आणि अशा वेळेला आत्तापर्यंत ह्या इमारती जीर्ण झाल्यात, कुठचाही मेंटेनन्स सरकारच्या वतीने केला जात नाही. आणि मग महानगरपालिकेने याला डिलाबेटची नोटीस दिलेली आहे, कधीही या इमारती कोसळू शकतात. मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारकडे मागणी केली की या इमारती जर पावसाळ्यात कोसळल्या, वित्त आणि मनुष्यहानी झाली, पुनर्विकासाचे निर्णय आपण घेतला नाही, त्याला जबाबदार सरकार असणार आहे. आणि म्हणून सरकारने या शिवशाही पुनर्विकास प्रकल्पातील 2600 जी झोपडपट्टीवासियांना स्थलांतरित केले त्यांच्या 33 इमारती आहेत त्याचा पुनर्विकासाचा निर्णय लवकर घेऊन ते काम चालू करावं. अन्यथा सरकारने दुरुस्तीसाठी जो निधी या ठिकाणी उपलब्ध लागेल ती उपलब्धता करून द्यावी अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेसाठी वित्त आणि मनुष्यहानीला जबाबदार सरकार असेल आणि या होणाऱ्या भविष्यातील दुर्घटना टाळाव्यात आणि मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून या शिवशाही पुनर्विकास प्रकल्पासंबंधीचा निर्णय पावसाळ्याच्या पूर्वी तात्काळ घ्यावा अशी मागणी मी केलेली.